उन्हाळी कांद्याच्या लागवडीची लगबग. कांदा लागवडीपूर्वी आपण वाफ्यांमध्ये रोप तयार करून घेतो. कांद्याच्या वाफ्यांमध्ये लागवड करणे ही आपली नेहमीची पद्धत असते आणि आता आपल्याकडे कांदा लागवड ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कांदा लागवड करताना कांद्याचं उत्पादन चांगलं येण्यासाठी, कांद्याची टिकाऊ क्षमता वाढण्यासाठी आणि कांद्याला रोग आणि किडे यापासून वाचवण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना निश्चितच कराव्या लागतील. कांद्याची जी सेल्फ लाईफ आहे, कांद्याची जी टिकवण क्षमता आहे, ही टिकवण क्षमता ही मोठ्या प्रमाणात कमी होते. ती टाळण्यासाठी कांदा लागवड करताना सर्व शेतकरी बांधवांनी कांद्याच्या मुळांना नासपुपा म्हणजे नत्र स्फुरत पालाश, नत्र विरघळणारे जीवाणू, स्फुरत विरघळून झाडाला देणारे जीवाणू आणि पोटॅश मोबिलाइज करणारे जीवाणू आणि त्याबरोबर मायकोरायझा म्हणजेच ऑब्लिव्हॅम हे दोन्ही एकत्र करून तयार केलेल्या द्रावणामध्ये कांद्याची मुळं जर आपण बुडवली आणि तिची पुनर्लागवड जर केली तर आपले मुळांना उपमुळं फुटून म्हणजे मायकोरायझा याची वाढ त्या मुळांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मुळांवरती होते आणि त्याला मुळांना पुढे धागे